महाराष्ट्रातल्या स्वामी भक्तांना माहिती पाहिजे की अक्कलकोटचं काम करणार का हा प्रश्नच असू शकत नाही. म्हणलं तुम्ही आदेश द्या, कर, मी ते काम करतो. मानधन किती घेणार? 0 रुपये घेणार. म्हणलं आज जे आम्ही जिवंत आहोत हे त्यांच्यामुळे. त्यांचं जर मानधन घेतलं आणि त्यांनी हिशोब करायचं ठरवलं तर मग आमची काय अवस्था होईल ते सांगू शकत नाही. त्यामुळे मानधन काहीच नाही. महाराजांच्या समाधीचं जाऊन त्या ठिकाणी काम प्रत्यक्ष ज्यावेळी चालू केलं, पूर्ण समाधी स्वच्छ केली, अनेक त्याला तडे गेले होते, खड्डे होते, आणि त्याच्यानंतर तिथे बाजूला म्हणजे महाराजांना जो काही भोग लावला, 3 दिवस हे सगळं काम चालू होतं. सकाळी दूध साखरेचा नैवेद्य, रात्री पानाचा विडा, असे अनेक भोग महाराजांना लागला. 12ला पुरणपोळीचं जेवण असतं, दुपारी महाराजांना नाश्ता असतो, त्याच्यानंतर संध्याकाळी भाजी भाकरी असती. हे सगळे जे भोग लावले जात होते ते 3 दिवस त्या समाधीच्या शेजारी बसून मी खात होतो. विशेष असं सांगायचं म्हणजे की जागा फार पवित्र आहे. चमत्कार त्या ठिकाणी असा होता की त्या गाभाऱ्याच्या बाहेर अनेक लोक बसले होते. ते लोक मला दिसत होते, त्यांचे होठ हलत होते, त्यांचे हसत होते, ते भाव दिसत होते, पण एकही शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. आणि हे अंतर फार नाहीये, हार्डली 4-5 फूट अंतर आहे. म्हणजे समाधीपासून जो बाहेरचा वरांडा आहे 4-5 फुटाचंच अंतर. पण मी समाधीपाशी असताना एकही शब्द तिथून मला आतमध्ये येत नव्हता. आणि ते हसतायत, दिसतंय, ते हसतायत, बोलतायत, माझ्याबद्दल बोलतायत, पण मला माझं पूर्ण डोकं ब्लँक होतं. म्हणजे फक्त हेल्मेट होतं, आतमध्ये काहीच मला जाणवत नव्हतं. आणि प्रचंड डोकं त्या ठिकाणी काम बाहेर आलं, प्रचंड डोकं दुखत होतं, आवाज काहीच नाही. म्हणजे आतमध्ये पूर्ण शून्य होतो. आणि फक्त महाराजांचं काम, ते महाराजांनी ती सेवा करून घेतली त्या ठिकाणी. अजून 2013ला ते काम केलं, अजूनही त्याच्यावरती काम करण्याची काही गरज पडली नाही. 139 वर्षानंतर पहिल्यांदा ते काम झालं होतं. प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्वामी भक्तांना माहिती पाहिजे की स्वामींचा जो आता जो वज्रलेप आहे 140 वर्षांनंतर झालेला, ते घडवणारे आज आमच्या समोर आहेत.